फिर्यादी राजेश कुमार गुप्ता यांच्या फिर्यादीवरून दिनांक 4 मार्च 2024 रोजी बापू पुलाजवळ इर्टिका कारमध्ये अनोळखी इसमांनी पिस्टलचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन अपहरण करून 2 ATMचा वापर करून बळजबरीने 30,000 रुपये काढून घेतले। तसेच फिर्यादीला धमकावून त्यांच्या पत्नीकडून 12 लाखाची रक्कम खंडणी म्हणून उकळून फिर्यादी यांना दुसऱ्या दिवशी देवास मध्य प्रदेश येथे सोडले आहे। यावरून मसरूळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट 1 यांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस हवालदार महेश साळुंके, पोलीस अंमलदार राहुल पालखेडे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्हा हा तुषार खैरनार, अजय प्रसाद, आदित्य सोनवणे व त्यांचे साथीदार यांनी केले असल्याचे निष्पन्न करून सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांनी 2 पथक तयार करून त्यांना आरोपी पकडण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले होते। आरोपी आदित्य एकनाथ सोनवणे, वय वर्ष 24, राहणार माढा कॉलनी, अंबड लिंक रोड, नाशिक यास पकडून त्याच्याकडून यामा मोपेड मोटरसायकल, ऍपल कंपनीचा मोबाईल, 2 सोन्याच्या काकणातील रिंगा, रोख रक्कम 29,500 असा एकूण 1,49,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। तसेच तुषार केवल खैरनार, वय वर्ष 28, राहणार रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, मसरूळ, नाशिक, अजय सुजित प्रसाद, वय वर्ष 24, राहणार अंबड लिंक रोड, नाशिक या तिघांना मसरूळ लिंक रोड येथे सापळा रचून पकडले आहे। त्यांनी या गुन्ह्याची कबुली देखील दिलेली आहे। या आरोपींकडून एकूण 6,16,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, विष्णू उगले, चेतन श्रीवंत, रवींद्र बागुल, महेश साळुंके, प्रदीप मजदे, नाझिम पठाण, विशाल काटे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेशी, विशाल चारोस्कर, नितीन जगताप, अमोल कोष्टी, राहुल पालखेडे, अप्पा पानवळ, राजेश राठोड, वसंत पांडव, संदीप भांड, योगीराज गायकवाड, रामा बर्टे, राजेश लोखंडे, अनुजा येवले, किरण शिरसाट, समाधान पवार यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे। गेल्या 4 तारखेला मसरूळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका व्यक्तीचं अपहरण करून सुरुवातीला त्याच्या ATM मधून 30,000 रुपये आणि नंतर त्याच्या पत्नीला फोन करून 12 लाखाची खंडणी उकळणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट 1 यांनी समांतर तपास करून 2 वेगवेगळी पथकं तयार केली। त्यांच्या तपासात पहिल्या पथकाने जे API तोडकर यांच्या पथकाने आरोपी आदित्य सोनवणे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं 1,59,000 रुपये, त्याचबरोबर मोबाईल, सोन्याच्या रिंगा, मोपेड गाडी असा मुद्देमाल हस्तगत केला। त्याचबरोबर दुसऱ्या पथकाने जे पथक ASI बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते त्यांनी इतर 2 आरोपी तुषार खैरनार आणि अजय प्रसाद यांना अटक करून जवळपास 3,87,000 रुपयाचा गाडी, मोबाईल असे एकूण जवळपास 6,16,000 रुपयाचा मुद्देमाल त्यांनी हस्तगत केला आहे। तर या गुन्ह्यामध्ये एकूण 3 आरोपी अटक झालेले आहेत। अजूनही त्या गुन्ह्यात 3 आरोपी अटक करणे बाकी आहे आणि जवळपास एकूण 6 लाखाचा मुद्देमाल ह्या गुन्ह्यात जप्त आहे। ही कामगिरी पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या टीमने ही कामगिरी केलेली आहे। सदरचा गुन्हा सुरुवातीला आरोपी निष्पन्न नव्हते आणि इतका संवेदनशील गुन्हा असताना खूप चांगल्या प्रकारे युनिट 1 ने कामगिरी केलेली आहे। सर, संशयितांचा काही रेकॉर्ड आहे का? संशयितांचं 3-4 गुन्हे तसं रेकॉर्ड असं खूप जास्त रेकॉर्ड नाहीये, पण त्यातल्या 2-3 किरकोळ काही गुन्हे दाखल आहेत। इतर 3 फरार आहेत, त्यांचं नाव निष्पन्न, ओळख वगैरे त्यांचे नाव निष्पन्न झालेले आहेत। तेही लवकरच आता अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे। जसं आपण त्यांचा व्यवसाय त्यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे।
ते गेल्या 15 वर्षापासून नाशिकमध्ये त्यांचं फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे ऑलरेडी 15 ते 20 जण कामं करतात. संशयितांना कसं काय कळलं का बुवा त्याला देवासला न्यायचंय सोडायचंय? त्याच्यामुळे काय किडनॅपिंग कशी झाली? किडनॅपिंग ॲक्च्युली त्यांनी आधीपासून त्यांच्या मनात तो विचार होताच. हे तसं बघितलं तर व्यावसायिक स्पर्धेतून झालेलं अपहरण असंही म्हणता येईल याला. तर त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला किडनॅप करून खंडणी उकळलेली आहे त्यांनी. ॲक्च्युली मूळचं बघता समोरचा जो आहे तो पण या फॅब्रिकेशन व्यवसायातलाच आहे आणि तो त्याचा स्पर्धक असल्याचं निष्पन्न होतंय. तसंही म्हणता येईल. म्हणजे दोन्ही, ती स्पर्धाही आणि पैसे मिळवणं हाही त्यात उद्देश आहे. कोण आहे त्यातला? त्याचा तपासात चालू आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.